शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, 7 जून, 8 जून आणि 9 जून, 10 जून या 4 दिवसामध्ये पावसाची शक्यता कोणत्या भागात कशी असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेत आहोत. आता या ठिकाणी 7 जून पासून सुरुवात आहे मान्सूनला, तर पाऊस आपल्याला कोणकोणत्या भागातून बघायला मिळत आहे. 7 जूनला जर बघितलं तर आपल्याला कर्नाटक आणि या ठिकाणी गोव्याजवळ एक कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे. मग त्यानंतर दुपारनंतर काय काय बदल होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी या ठिकाणी वातावरणात दिवसभरात खूप बदल झालेले आपल्याला बघायला मिळणार आहे. सकाळी काही भागात आपल्याला वारे बघायला मिळणार आहे. दुपारनंतर कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे बंद हवेचं ठिकाण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर पावसाची शक्यता आहे. तर सविस्तर माहिती आता आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, आणि आपले गाव तालुका जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता या ठिकाणी आपण सर्वात आधी 7 तारखेचा अंदाज घेणार आहोत. त्यानंतर 7 तारखेला मध्यरात्री, तसेच 8 तारखेला पहाटे, दुपारनंतर आणि मध्यरात्री असा अंदाज आपण 10 तारखेपर्यंत घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला 7 जूनपासून जो पावसाचा अंदाज आहे तो किनारपट्टीपासून आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथे जर बघितलं तर सकाळी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्यानंतर दापोली आहे, पुण्याचा काही भाग आहे, तर नाशिक त्र्यंबकेश्वरचा काही भाग आहे, इथे आपल्याला सकाळी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. त्याचबरोबर धुळ्यामध्ये आपण बघू शकतो, धुळे, चिमठाणे, दोंडाईचा, नंदुरबार, शहादा, तालुका इथे पण आपल्याला सकाळच्या भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर दुपारी बदल होणार आहे. दुपारनंतर कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे याची माहिती आता या ठिकाणी आपण घेऊ. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर रत्नागिरीमध्ये आपण बघू शकतो, रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे. विटा, मायनी या ठिकाणी, तासगाव, सांगली इथे सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता 7 जूनला संध्याकाळच्या वातावरणामध्ये वर्तविली जाणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण अक्कलकोट, सोलापूरचा भाग आहे, आळंद आहे, या ठिकाणी चित्तगोपाचा काही भाग आहे, इथे आपल्याला पावसाची हलकी हलकी शक्यता बघायला मिळत आहे. तसंच इकडे परंडा, करमाळा, कर्जत, कुरडवाडी या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये जर बघितलं तर पुणे भागामध्ये आपल्याला पुण्याच्याही भागात पावसाची शक्यता हलक्या स्वरूपाची आहे. तसेच या ठिकाणी पौंडच्या काही भागात आहे, चाकणमध्ये बघू शकतो इथे हलका पाऊस आहे. तसेच सासवडचा काही भाग आहे, जेजुरी आहे, भोर आहे, वाई आहे, महाबळेश्वर आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. त्यानंतर खाली आणखी बदल होतोय का आपण या ठिकाणी बघूया. त्यानंतर कोणकोणत्या भागात पाऊस वाढणार आहे किंवा कमी आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेऊ. संध्याकाळनंतर पुन्हा एकदा बदल होईल. सांगली, कोल्हापूरमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आणि इकडे ह्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे. सातारामध्ये पण पाऊस वाढणार आहे. परंतु हा पाऊस जो आहे तो खूप जोरदार नसणार आहे. आपल्याला हलक्या किंवा मध्यम वादळी वाऱ्यासह हलका पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कर्जत, काळमाळा या ठिकाणी जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. तसंच बार्शी, भौम या ठिकाणी, धाराशिवच्या काही भागात फक्त वातावरण होईन, पावसाची शक्यता कमी राहणार आहे. अमरावतीच्या काही भागात जर बघितलं तर आपल्याला 7 जूनला संध्याकाळच्या वातावरणामध्ये अमरावतीच्या काही भागात पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. खास करून या ठिकाणी आर्वी आहे, यवतमाळ आहे आणि काटोलचा काही भाग या ठिकाणी आहे. रामटेक आहे, सौसरचा काही भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाची शक्यता 7 जूनला बघायला मिळणार आहे. रात्रीच्या वातावरणामध्ये संध्याकाळनंतर ही सुरुवात होऊ शकते, पण हळूच आहे. हा फार जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही. त्यानंतर मध्यरात्री जर बघितलं तर मध्यरात्री आपल्याला सोलापूरच्या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर अफजलपूरमध्ये आहे. लातूरमध्ये जर बघितलं तर लातूरमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते. आता मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं होतं त्यापैकी हा खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं तर लातूर आहे, इथे आपल्याला अंबेजोगाईचा भाग आणि लातूर हा जो मधला भाग आहे इथे मात्र आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर हा पाऊस आहे तो मध्यम स्वरूपाचा आहे. विजांचा कडकडाट सोबत वादळी वाऱ्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. त्यानंतर
मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा म्हणजे 8 तारखेची पहाट सुरू होणार आहे. तर सोलापूरच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता सुरुवात होताना बघायला मिळत आहे. परंतु पाहिजे तेवढा स्पीड आणि वातावरण जे आहे ते नाही आहे. तुळजापूर आणि धाराशिव ह्या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर मध्यरात्री आणि 8 तारखेला पहाटेच्या स्वरूपास तसेच लातूर आणि अंबेजोगाईचा मधला भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला 8 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. 8 तारखेला खूप मोठं कमी दाब या ठिकाणी गोव्याजवळ तयार झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि तेच कमी दाब जे आहे ते गोवा आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो तोच कमी दाब जो आहे समुद्रापासून निघालेला या ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, निपाणी, चिकोंडी, गारगोटी या ठिकाणी जर बघितलं इचलकरंजी आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, तासगाव आहे, वीट असा भाग या ठिकाणी आहे. अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर सातारा, रत्नागिरी ह्या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आहे. पुण्याच्या काही भागात सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. त्याचप्रमाणे इकडे आपण बघू शकतो की हिंगोली या ठिकाणी शेगाव आणि हिंगोलीच्या काही भागात जर बघितलं तर आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे 8 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये. बाकी भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर 8 तारखेला दुपारनंतर थोडासा बदल होईल म्हणजे संध्याकाळी आपल्याला सोलापूर भागात थोडा जोरदार अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर त्यामध्ये चंदनच्या आहे, इंद आहे, अक्कलकोटचा भाग या ठिकाणी आहे, अफजलपूर आहे, इथे थोडा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. मोहो, पंढरपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. त्याचप्रमाणे नांदेडच्या काही भागात जर बघितलं तर नांदेडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. नायगावचा काही भाग आहे आणि मुखेड, कंधर या ठिकाणी, पेठउमरी इथे आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. आणि त्यानंतर आणखी बदल होतोय का आपण बघूया. 8 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर तोच पाऊस पुढे सोलापूर, धाराशिव आणि लातूर या भागात आपल्याला बघायला मिळत आहे. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर इथे आपल्याला हलक्या पावसाची शक्यता 8 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये वर्तविली जाणार आहे. आणखी पुढे जर बघितलं तर चंद्रपूरच्या काही भागात थोडा पाऊस वाढू शकतो, परंतु तो 8 तारखेला मध्यरात्री बघायला मिळणार आहे. चंद्रपूरच्या काही भागात नांदेड, परभणी, किनवट, यवतमाळ, अमरावती, अकोला, मेहकर, हिंगणघाट तसेच नागपूर आहे आणि भंडारा आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. 8 तारखेला मध्यरात्री म्हणजे 9 तारखेची जी पहाट बघायला मिळणार आहे. आता 9 तारखेची जी सुरुवात आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी गोव्याजवळ सक्रिय होताना दिसतील आणि त्यानंतर दुपारनंतर तो बदल होईल. कोल्हापूर, सांगली या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आणि हा जो मान्सून आहे आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला 9 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर कुठेही पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत नाही. खूप मोठा बदल झालेला आहे. खास करून 9 तारखेला पाऊस कुठे असणार आहे. लातूर, सोलापूर, बार्शी, धाराशिव, परभणी, नांदेड या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस, तर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर मध्यरात्री जर बघितलं तर मध्यरात्री आपल्याला यवतमाळ, हिंगणघाट या ठिकाणी, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता 10 तारखेचा एक छोटासा अंदाज घेऊ आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो 10 तारखेला पुन्हा एकदा जो पाऊस आहे सोलापूर, बार्शी, धाराशिव, लातूर या ठिकाणी जोरदार पाऊस, तर बीडच्या काही भागात हलका मध्यम पाऊस, पारतूर आहे, जिंतूर आहे इथे सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता 10 तारखेला वर्तविली जाणार आहे. त्याचप्रमाणे मध्यरात्री जर बघितलं तर बीडच्या काही भागात पावसाची शक्यता थोडी जोरदार असणार आहे. पैठण आहे आणि जालन्याच्या मध्य भागात जो पाऊस आहे तो या ठिकाणी थोडा जोरदार बघायला मिळणार आहे. तसेच नांदेड आणि परभणी इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये जर बघितलं हिंगणघाट, यवतमाळ, चंद्रपूर इथे आपल्याला थोडा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तविली जात आहे. त्यानंतर आपल्याला 10 तारखेला हे जे वातावरण आहे हे मध्यरात्रीचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. तर यवतमाळ, हिंगणघाट या ठिकाणी थोडा पाऊस वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे. नागपूर, वर्धा, हिंगणघाट, वारोळा या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडा जोरदार पाऊस आपल्याला 10 तारखेला मध्यरात्री बघायला मिळू शकतो. पुढील जो अंदाज आहे मित्रांनो 11 तारीख ते 21 तारीखचा अंदाज पुढील अपडेटमध्ये आपण घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.